हे गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर सकाळी मस्त भाजी आणलेले होते, तर आईने सगळ्या भाज्या निवडली. गोड खाण्याची इच्छा झाली, पण घरात काहीच गोड नव्हतं. तर दही होतं अर्धा लिटर, तर मी त्याचं श्रीखंड बनवायला घेतलं. चाळणी घेतली, चाळणीवर सुती कापड अंतरून त्याच्यामध्ये दही टाकलं आणि त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं. हे असंच कपड्यात बांधून 4 ते 5 तासासाठी ठेवायचं, म्हणजे बिलकुल पाणी राहणार नाही. यात 4 ते 5 तास झालेले आहे आणि दहीमध्ये बिलकुल पाणी नाही राहिलेलं, परफेक्ट झालेलं आहे. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. तर ह्यात मी अर्धा वाटी पिठी साखर टाकली आहे, इलायची पावडर 1 चमचा आणि आपल्या घरात जे दूध असतं त्याला आलेली साय टाकायची. गरम दुधामध्ये काही केसर भिजवलेलं होतं, तर ते टाकलं. त्याने कलर पण छान येतो आणि एक फ्लेवर पण येतो केसरचा. आता हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी फाईन पेस्ट झाली पाहिजे. क्रीम सारखं टेक्स्चर येईपर्यंत ह्याला मिक्स करून घ्यायचं. इथे मी काही ड्रायफ्रूट टाकून गार्निश केलेलं आहे. तुम्हाला जे पाहिजे ते ड्रायफ्रूट टाकून घ्या तुम्ही. आणि आता श्रीखंड 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. रेडी आहे आपली श्रीखंड पुरी. आता आईला तिथे टेस्ट करायला. तुमच्यामध्ये कुणाकुणाला श्रीखंड पुरी खायला आवडते बरं? आमच्या घरात सगळ्यांना श्रीखंड पुरी खूप आवडते. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.